आपण इंडियन्सना खूप उत्सवप्रेमी असतो. खूप सगळे उत्सव सेलिब्रेट करायला आपल्याला आवडतं आणि आपल्या देशामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात. त्यामुळे वेगवेगळी संस्कृती असल्यामुळे बरेच उत्सव आपण साजरे करतो. आणि एवढंच काय तर आपण फॉरेन कंट्रीचे जे उत्सव आहेत ते सुद्धा आत्मसात केलेले आहेत, त्यांनी ते सुद्धा साजरे करतो. जसं की फादर्स डे आहे, मदर्स डे. ऑफकोर्स त्याच्यामागे खूप चांगले थॉट्स आहेत आणि सेलिब्रेट करायला काहीच हरकत नाही, पण आपण कधी त्याच्या खोलामध्ये जात नाही. किंवा आत्ता मी हल्ली बघते, म्हणजे ह्याच्या आधी करत होते की माहीत नाही, हॉलिवीन काहीतरी समथिंग एक उत्सव आहे तिकडचा, त्याच्यामागची हिस्ट्री आपल्याला काहीच माहिती नाही, पण आपण तोही साजरा करायला लागलेलो आहोत. तर आज आहे 8 मार्च जागतिक महिला दिन. तर किती महिलांना माहिती आहे की ह्याच्यामागची हिस्ट्री काय आहे, जागतिक महिला दिन का साजरा केला जातो? आज आहे 8 मार्च जागतिक महिला दिन. आणखीन एक उत्सव साजरा करण्याची संधी आपल्या भारतीयांना. तर आपल्यापैकी किती महिलांना माहिती आहे की हा जागतिक महिला दिन का साजरा करतात? युरोपियन महिलांना स्वतःचे हक्क मिळवण्यासाठी किती संघर्ष करावा लागला होता. त्यांनी बरेच कॅम्पेन चालवले, बरेच मोर्चे काढले आणि भरपूर सगळा संघर्ष करावा लागला 19व्या शतकामध्ये युरोपियन महिलांना त्यांच्या हक्कासाठी. त्यांच्या मागण्या होत्या की समान काम, समान वेतन आणि वोटिंगचा राईट्स त्यांना हवा होता. आणि 19व्या शतकात आपण भारताची परिस्थिती बघितली तर भारताच्या महिलांना साधा शिक्षणाचा अधिकारसुद्धा नव्हता, पण त्या त्यांच्या हक्कासाठी लढत होत्या. त्यांना माहिती होतं आपले हक्क काय, कारण की ॲटलिस्ट त्यांना शिक्षणाची संधी होती. शिक्षण असल्यामुळे त्यांना समजलं होतं की हे हक्क आपल्याला मिळाले पाहिजेत. पण आपण पुढे जाऊन आपल्याला कुठल्याही संघर्षाशिवाय हे सर्व हक्क आपल्याला संविधानाच्या मार्फतून मिळाले आहेत. म्हणजे जसं की आपल्या सर्वांनाच माहिती, प्रबुद्ध फुलेंनी जे काम सुरू केलं आहे, त्यांनी बालविवाह प्रथा असू दे किंवा स्त्री शिक्षणासाठी काय काम केलं हे आपल्याला सर्वांनाच माहिती. आणि ह्या सर्व कामाला संविधानाच्या चौकटीत बसवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि कुठल्याही संघर्षाशिवाय भारतीय महिलांना वोटिंगचा राईट किंवा शिक्षणाचा राईट किंवा आणखीन ज्याही समान काम, समान बरेचसे राईट आपल्याला संविधानाच्या मार्फतून कुठल्याही संघर्षाशिवाय मिळाले. कदाचित त्यामुळेच आपल्याला त्याचं इम्पॉर्टन्स नाही आहे. तर नेक्स्ट टाईम तुम्ही जेव्हा वोटिंगसाठी असं काही कारण देत असाल ना, नक्की एकदा विचार करा आपल्याला भेटलेले हक्क किती महत्त्वाचे आहेत. आणि तर एनिवेज तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जाता जाता मी म्हणजे एक बाबासाहेबांचं एक वाक्य आहे ते तुमच्याबरोबर मला शेअर करावं असं वाटतं. बाबासाहेब बोलतात, कुठल्याही समाजाची किंवा देशाची प्रगती हे त्या देशातील स्त्रियांच्या प्रगतीवर अवलंबून असते. आणि आपण ह्या देशाचं 50% पॉप्युलेशन आहोत. आणि जर आपली प्रगती नाही होणार तर आपण देशाच्या किंवा समाजाच्या प्रगतीमध्ये कसा हातभार लावू? त्यामुळे ह्या महिला दिनाच्या दिवशी मी तुम्हाला हेच सांगेन की तुम्ही म्हणजे आजचा दिवस तर खूप छान सेलिब्रेट करा, एन्जॉय करा, पण त्याचबरोबर आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि आपल्या प्रगतीकडे नक्कीच लक्ष द्या. म्हणजे आपण देशाच्या प्रगतीमध्ये नक्कीच थोडासा हातभार लावू शकू. आणि आणखीन एक महात्मा फुलेंचं वाक्य मला जाता जाता आठवतं. महात्मा फुले बोलतात की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. तर एकदा तुम्हाला महिला दिनाच्या